नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो आज दैतीर मंदिरमध्ये, जे तुळस गावामध्ये आहे. तर मित्रांनो, आज होता कवळास उत्सव आणि भरपूर भाविकांची गर्दी जमली होती. बऱ्याच प्रकारची दुकानं वगैरे लागली होती आणि ऊन देखील भरपूर होतं. ही आहे आयुषी, जी मुंबईवरून खास देवाच्या दर्शनासाठी आली होती. तर मित्रांनो, आम्ही देखील इथे बराच वेळ थांबलो आणि त्यानंतर आम्ही गेलो देवाच्या मांडावर, जिथे देव नाचतो. तिथे आम्ही जरा दर्शन घेतलं, देवाला तिथे नमस्कार केला. तर अवघे 3:30-4च्या आसपास देव मांडावर येतो, जेणेकरून सर्व भाविकांना देवाचे दर्शन नक्की होते. मित्रांनो, हे कोकणामधील एका सुंदर गावामध्ये मंदिर आहे. गावाचं नाव आहे तुळस गाव. तर या उत्सवासाठी बरेच लोक लांबून दर्शनासाठी नक्की येतात. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकदा या देवाच्या दर्शनासाठी नक्की या. कारण मित्रांनो, या देवाजवळ जर नवस तुम्ही केला तर नक्की पूर्ण होतो, असं म्हटलं जातं. कारण श्री देव जैतीर हे नाराचा नारायण म्हणून ओळखले जातात. हाकेला धावणारे आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण दक्षिण कोकणात या देवाची मोठी ख्याती आहे. तसेच मित्रांनो, आंगणेवाडीच्या जत्रेसारखाच हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवासाठी तुळस नगरी सजवली जाते आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव तसेच गोव्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. तर मित्रांनो, या देवाच्या दर्शनासाठी तुम्ही नक्की या. उत्सवादरम्यान विविध धार्मिक विधी, पारंपरिक पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि मित्रांनो, हा पारंपरिक उत्सव एकूण 11 दिवस मोठ्या उत्सवात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. जैतीर उत्सव, त्यानंतर 11व्या दिवशी कवळास उत्सव, असा हा 11 दिवसाचा उत्सव असतो. सोडविना राजा देशींचा चौधरी, सोडविना राजा देशींचा चौधरी, आणि सोयरी, आणि सोयरी, भली भली नको नको. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील असलेल्या तुळस गावातील श्री देव जैतीर हा उत्सव कोकणातील अत्यंत मोठी आणि प्रसिद्ध जत्रा मानली जाते. तसेच हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे जिल्हा पातळीवर प्रसिद्ध असून येथे दरवर्षी वैशाख अमावास्येला श्रीदेव जैतिराचा सोहळा असतो व जैतिरापासून 11व्या दिवशी कवळास हा सोहळा श्री देव जैतिरांच्या कृपा आशीर्वादाने पार पडतो. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी, एका चक्रपाणी वाचूनिया नको नको रे. मित्रांनो, हे आहेत माझे फॅमिली मेंबर, जे मुंबईवरून खास देवाच्या दर्शनासाठी आले.